महाराष्ट्र किचनमध्ये आपलं स्वागत आहे। खिचडा हा मोहरमसाठी बनवला जातो, म्हणून आज मी स्पेशल खिचडा बनवलेला आहे। डाळ, तांदूळ आणखी गहू याला बारीक करून, गहूला थोडं बारीक करायचं आणि याला छान शिजवायचं। 4 शिटी होऊ द्यायची कुकरमध्ये। याला आता आपण सर्व मिश्रणला गंजत टाकूया। सर्व टाकलेलं आहे। आता आपण गॅस सुरू करूया। हे सर्व शिजलेलं मिश्रण आहे। यामध्ये आता आपण आपल्याला ज्या प्रमाणात गोड वाटते त्या प्रमाणात साखर टाकूया। दीड ते 2 ग्लास यामध्ये साखर टाकलेली आहे आणि यामध्ये विलायची बारीक करून टाकूया आणि थोडं दूध घालूया। आणि छान होऊ देऊया त्याला। या मिश्रणमध्ये आपल्याला लागणारी सामग्री 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी गहू। यामुळे या सर्व मिश्रणाला धुवून घ्यायचं छान, आणखी मग कुकरमध्ये लावायचं, 4 शिटी होऊ द्यायची। त्यानंतर मग साखर वगैरे टाकून हे असं करायचं। यामध्ये आपल्याला जर गहू नाही टाकायचं असेल तर दलिया पण मिळतो, गहू दलिया म्हणून, त्याला सुद्धा आपण त्याच प्रमाणामध्ये टाकू शकतो। साखर वगैरे सर्व घालायची, विलायची पावडर घालायचा आणि मग थोडे 2-3 उकडी आल्यानंतर लगेच बंद करून द्यायचं। मग आपला खिचडा तयार होतो। पावडर घालूया आणि थोडी चारोळी टाकून देऊया। कमेंट करून ही चारोळी म्हणतात त्याला, हे टाकून देऊया। आता आपण गॅस बंद करूया।